कधी कधी एखादी छोटीशी घटना आपल्या मनावरती इतकी खोल छाप सोडून जाते की ती आपल्याला माणुसकीवरचा विश्वास पुन्हा एकदा दृढ करून देणारी ठरते. आज मी तुम्हाला अशीच एक गोष्ट सांगणार आहे. गोष्ट तशी खूप काही मोठी नाही आहे, अगदी काही मिनिटांमध्ये समजून घेऊ. ही गोष्ट आहे मुंबईतील एका उद्योजकाची आणि एका साध्या रिक्षा चालकाची. ही गोष्ट फक्त पैशांची गोष्ट नाही आहे, ही गोष्ट आहे प्रामाणिकपणाची, विश्वासाची आणि अजूनही समाजात जिवंत असलेल्या माणुसकीची. सकाळची वेळ होती. एका महत्त्वाच्या क्लायंट मीटिंगसाठी एक उद्योजक घाईघाईनं घराबाहेर पडतो. रस्त्यावर रिक्षा पकडतो आणि मीटिंगच्या ठिकाणी पोहोचतो. डोक्यात मीटिंगचे विचार, फोनवर सतत येणारे मेसेज आणि वेळेची धावपळ. रिक्षाचं भाडं होतं 156 रुपये. नेहमीप्रमाणे त्याने मोबाईल काढला आणि UPI द्वारे पैसे पाठवले. ऑटो चालकाने मान हलवत पैसे मिळाल्याचं सांगितलं. सगळं अधिक सामान्य होतं. उद्योजक घाईघाईनं आपल्या मीटिंगसाठी गेला, पण ज्या आशेने ते आत गेले होते तसं काहीच घडलं नाही. चर्चा अपेक्षेप्रमाणे झालेली नाही. त्यांना वाटलं कदाचित एक मोठी संधी हातातून निसटली. एक प्रकारची निराशा घेऊन ते मीटिंग संपवून खाली आले. तोवर त्यांना सकाळी आपण किती रुपये पाठवले आहेत याची काहीच कल्पना नव्हती. ते परतीच्या प्रवासासाठी इमारतीबाहेर आले तर त्यांची नजर रिक्षा चालकावरती पडली. हा तोच रिक्षा चालक होता ज्यानं त्यांना सकाळी इथवर सोडलं होतं. तो त्याच जागी उभा होता जिथं त्यानं उद्योजकाला सोडलं होतं. तिथंच वाट पाहत उभा होता, कोणतंही भाडं घेतलं नव्हतं. उद्योजकाला सुरुवातीला वाटलं आपलं काहीतरी सामान राहिलं असेल रिक्षात किंवा दुसरं काहीतरी कारण असेल. पण रिक्षा चालकानं त्यांना मेसेज दाखवला आणि त्यांनी 156 ऐवजी 15,682 रुपये पाठवल्याचं दाखवलं. ते पाहून उद्योजकाचं पहिलं वाक्य होतं, अरे बापरे, आजचा दिवसच वाईट दिसतोय. हे ऐकून रिक्षा चालकाला लक्षात आलं, ग्राहक ज्या कामासाठी घाईघाईनं पोहोचला ते काम काही त्यांचं झालेलं दिसत नाही. मग रिक्षा चालक अल्ताफनं त्यांचे 156 रुपये न घेता संपूर्ण 15,682 रुपये परत पाठवले. उद्योजकाने विचारलं, अरे तुमचं भाडं तरी घ्या. त्यावर रिक्षा चालक म्हणाला, जाऊ द्यात सर, आपल्या दोघांच्याही दिवसाची सुरुवात आहे, राहू द्या. उद्योजकांना आग्रह केला तरी त्यानं पैसे काही घेतले नाहीत आणि अल्ताफ म्हणजे जो रिक्षा चालक आहे तो तिथून निघून गेला. आता इथं मुद्दा 15,000 रुपयांचा नाही, कारण मुद्दा आहे त्याच्या निर्णयाचा. कारण त्या चालकाकडे एक सोपा पर्याय होता. तो निघून जाऊ शकला असता, फोन बंद करू शकला असता किंवा अनेक कारणं देऊ शकला असता. पण त्यानं तसं काहीच केलं नाही. त्यानं निवडला प्रामाणिकपणाचा मार्ग. आणि कदाचित म्हणूनच ही घटना हजारो लोकांच्या मनाला स्पर्श करून गेली. खरी मेघ तर पुढे आहे. त्याच उद्योजकाला पुढच्या आठवड्यामध्ये एक फोन येतो. जी मीटिंग तो अपयशी ठरल्याचं समजत होता, त्याच इंटरनॅशनल क्लायंटचा तो फोन होता. त्या क्लायंटला आता त्याच्यासोबत काम करायचं होतं. उद्योजक शुभम गुणे जी मीटिंग अपयशी समजत होते, ती आता यशात बदलली होती. त्यांना थेट तो रिक्षाचालक आठवला, तो दिवस आठवला, त्याचा प्रामाणिकपणा आठवला. त्यांनी लगेच त्याला 500 रुपये UPI पाठवले. 156 रुपयांचं भाडं आणि उरलेली रक्कम कृतज्ञतेची. कारण काही गोष्टींची किंमत पैशात मोजता येत नाही. ही सगळी घटना शुभम यांनी त्यांच्या लिंक्डइनवरती पोस्ट केली आहे. आपण अनेकदा सोशल मीडियावरती फसवणुकीच्या बातम्या वाचतो. कुणाचा UPI स्कॅम, कुणाची ऑनलाईन फसवणूक, कुणाचा विश्वासघात आणि त्यामुळे नकळत आपल्याला वाटू लागतं की जगात चांगली माणसं उरलेलीच नाहीत. पण अशा घटना आपल्याला थांबवून सांगतात, नाही, अजूनही प्रामाणिकपणा जिवंत आहे. अजूनही काही लोक पैशांपेक्षा मूल्यांना जास्त महत्त्व देतात आणि अजूनही माणुसकीची किंमत कोणत्याही रकमेपेक्षा मोठी आहे. त्या उद्योजकानं नंतर लिहिलं की एक आठवडा उलटून गेला, पण त्या रिक्षा चालकाची प्रामाणिकता त्याच्या मनातून काही जात नाही. कारण त्या दिवशी त्याला फक्त पैसे परत मिळाले नाहीत, तर माणसांवरचा विश्वासही परत मिळाला. आणि कदाचित आजच्या काळात हीच सर्वात मोठी कमाई आहे. कारण शहरं फक्त इमारतींनी मोठी होत नाहीत, तर अशा माणसांमुळे मोठी होतात. काय खरं आहे ना?